संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे दिल्लीतील किसान आंदोलकांच्या अर्थात देशभरातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा यावेळी देण्यात आला। केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा यासह इतर शेतकरी हितार्थ शेतकरी आंदोलकांनी केलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात आज निवेदन देण्यात आले। सदर या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने अलीकडचे लोकसभेत कुठलीही चर्चा न करता बहुमत असल्याने कृषी विधेयक 3 विधेयके संमत करून घेतलीत। राज्यसभेत कुठलीही चर्चा होऊ न देता आवाजी मतदानाने ती विधेयके पारित करण्यात आली। अध्यादेश आणण्यापूर्वी कुठलेही शेतकरी, त्यांच्या संघटना व चळवळींशी या विषयावर चर्चा झाली नाही। लोकसभेत व राज्यसभेत अध्यादेश पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींची सही होऊन या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले। मात्र त्यातील तरतुदींची चर्चा होत त्यातील संभाव्य परिणामाची चर्चा शेतकरी व त्यांच्या संघटनात होऊ लागली होती। त्यानुसार पंजाब व हरियाणातील शेतमाल बाजारातील किमान हमी दराने होणाऱ्या खरेदीच्या भवितव्याबाबत शंका निर्माण झाल्याने तेथील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरत शेतकरी रस्त्यावर उतरले। मात्र सरकारतर्फे कुठलीही शंका निरसन न झाल्याने मोर्चे, रास्ता रोको, रेल रोको, ट्रॅक्टर रॅली झाल्यावर लक्षवेधी शेतकरी दिल्लीला पोहोचले। सदर ही विधेयके शेतकऱ्यांचे उद्धारक म्हणून चित्र रंगविले जात असले तरी या विधेयकामुळे नाडलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात उद्योजकांच्या दावणीला बांधणे जाण्याची शक्यता आता देशभरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे। जे काही नवीन कृषी कायदे आहेत त्यात बरेच त्रुटी जाणून बुजून ठेवले आहेत। नवीन येऊ घातलेल्या कायद्यानुसार शेतकऱ्याला त्याचा शेतमाल कुठेही विकता येऊ शकतो व आपल्या सरकारने शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिले आहे असं सांगण्यात येत आहे। संपूर्ण खोटं व दिशाभूल करणारे असल्याचे लक्षात आले आहे। आधीही शेतकरी आपला माल बाजार समितींच्या बाहेर विकत होतात। नवीन कायद्यानुसार जर शेतकऱ्याला आपला माल बाजार समितीच्या बाहेर विकायचा असेल तर आज रोजी बाजार समितीच्या बाहेर माल विकण्याची अशी व्यवस्था अजून तयार झालेली नाही आणि या व्यवस्थेवर सरकारच्या कमीत कमी आधारभूत किमतीचे बंधन असणार की नाही याचा कुठलाही उल्लेख नवीन कायद्यात किंवा तो हेतुपुरस्कर टाकलेला दिसतो। सुरुवातीला साधारणतः भांडवली खरेदीदार जास्त भाव देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करू शकतो। या काळात बाजार समितीचे उत्पन्न होऊन जनतेने व सरकारचे नियंत्रण असलेली बाजार समित्यांची यंत्रणा मोडीत निघू शकते। जेव्हा ही यंत्रणा मोडीत निघेल त्यानंतर भांडवलदार स्वतःच्या मनमानी भावाने शेतमाल खरेदी करू लागतील व अशी शक्यता नाकारता येत नाही। किंबहुना इतर क्षेत्रात अशाच पद्धतीने अनेक भांडवलदारांनी एकाधिकारशाही प्रस्थापित करून आपले मनमानी दर लागू केले आहेत। पुढे या बाजार समित्या भांडवलदार चालू लागतील। एकीकडे शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य तर मिळतंय पण दुसरीकडे त्यांचं संरक्षण होताना दिसत नाही। जसं की नव्या कायद्यातील तरतुदीनुसार कंत्राटी शेतीमध्ये संबंधित कंपनीकडून पैसे वसूल होतील का याची शेतकऱ्याला हमी देण्यात आलेले नाही, जी हमी APMC मध्ये मिळते। हे नवीन कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे सांगितले जात आहेत, परंतु हे सदर शेतकरी विरोधी कायदे आहेत। त्यामुळे सध्या पंजाब, हरियाणा सहित देशभरात लाखो शेतकरी दिल्लीला पोहोचले आहेत। या आंदोलनाचा शक्तिपात करण्यासाठी आपल्या सरकार यंत्रणेने मध्येच रस्ते खोदणे, अवजड वाहने उभी करणे, लाठीमार, अश्रुधूर, भरथंडीत आबाल-वृद्धांवर पाण्याचा मारा करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। याचा संभाजी ब्रिगेडतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला असून दिल्लीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या हा संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांच्या मागण्या समजून शेतकऱ्यांच्या संयमानाचा न पाहता सर्व मागण्या पर्यायाने आपल्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लोकसभेत संमत करून घेतलेली असून सदर 3 विधेयके हे रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळेस संभाजी ब्रिगेड धुळे शाखेतर्फे करण्यात आली। यावेळेस जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवश्री मनोहर पाटील, शिरपूर तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड तसेच बाळू दशरथ सोनवणे, शीतल पाटील, विकास सोनवणे, निलेश सोनवणे, विकास पाटील आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडच्या पाठिंब्याचं पत्र आज धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट माननीय मनोजी आकरे साहेब, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिल्लीला जो शेतकऱ्यांचा मोर्चा किंवा आंदोलन चालू आहे गेल्या 8 ते 9 दिवसापासून, त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला
पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय यादव साहेबांचे प्रतिनिधी आदरणीय तहसीलदार साहेबांना मागण्यांच्या आशयाचं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थात संपूर्ण भारतभराच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, जे केंद्र सरकारने विधेयकं मंजूर केली शेती कृषीच्या संदर्भात, ती विधेयके रद्द करण्याच्या संदर्भात जो आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे, त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीने धुळे जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण पाठिंबा आहे। वरकरणी केंद्र सरकार शेतकऱ्यांना भासवत आहे की ती विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत, परंतु खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर ती विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करणारी विधेयके आहेत। ती विधेयके तात्काळ रद्द व्हावीत यासाठी जो आंदोलनाचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, तो शेतकऱ्यांनी घेतलेल्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करीत आहोत। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।